पुणे शहर पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल झालेत। पुणे पोलीस दलामध्ये 16 फेब्रुवारीपासून भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। 1633 जागांसाठी 1,39,000 अर्ज प्राप्त झाले। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मोठा दिलासा मिळाला आहे। रुग्णालयावरील कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे। गर्भवती तनिषा भिसे मृत्यू प्रकरणामध्ये रुग्णालयाच्या विश्वस्तांवर फौजदारी कारवाई केली होती। यामध्ये आता 6 मार्चला पुढची सुनावणी पार पडणार आहे। पुण्यामधील पर्वती भागामध्ये आज देखभाल दुरुस्तीसाठी वीज पुरवठा बंद असेल। सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद असेल। त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करा असं आवाहन महावितरणनं केलंय। नाशिकच्या मालेगावमध्ये 2 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आलाय। एका कारमधून सुगंधी तंबाखू आणि गुटखा पोलिसांनी जप्त केलाय। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना अटक झाली असून त्यांच्याकडून तपास सुरू आहे। नाशिक शहरामध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये 8 महिन्यांपासून फरार असलेला सराईत आरोपी अखेर जाळ्यामध्ये अडकला। पाईपलाईन रोड परिसरातून त्याला अटक झाली आहे। आरोपीनं बहिणीच्या लग्नासाठी कर्ज घेण्याच्या उद्देशानं मोबाईल फायनान्सवर फसवणूक केली होती। कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत गैरप्रकार आढळल्यामुळे छत्रपती संभाजीनगर विभागातील 28 परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय बोर्डानं घेतलाय। मात्र उच्च न्यायालयानं हा आदेश रद्द ठरवत केंद्र पूर्ववत करण्याचे निर्देश दिलेले आहेत। बोर्डानं आता या आदेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय घेतलाय। संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये भराडी रस्त्यावर एका शेतामध्ये 33 जनावरं क्रूर पद्धतीनं बांधून ठेवलेली होती। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर त्यांनी जनावरं कत्तलीसाठी नेली जात असताना त्यावर कारवाई केलेली आहे। जनावरांसह आरोपीच्या 6 दुचाकी जप्त केल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर विभागातील महिला आणि बालविकास कार्यालयामधल्या कर्मचारी अधिकारी येत्या 12 तारखेपासून काम बंद आंदोलन पुकारणार आहेत। विविध योजनांसाठी पुरेसा मनुष्यबळ, सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा, विविध प्रलंबित मागण्यांसाठी अधिकारी आणि कर्मचारी तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस आंदोलन करणार आहेत।